कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग। त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर जो हिरो आहे तो 15 मजले पळत पळत चढत जातो। आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले। हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 50 रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत। दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25% दूध हे भेसळीचं आहे आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाही। आणि या 162 मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय। मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे आणि ती गोळी घेतल्यानंतर मुलांचा नशा 2-2 दिवस उतरत नाही। या खात्यातल्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय। लोक मरतायत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे। सभापती महोदय, आत्ताच पहिल्या प्रश्नावर चर्चा करताना देखील आपण या गोष्टीची मोदयांना सांगितलं की याची बैठक घेतली पाहिजे। सभापती महोदय, ह्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदयांनी ते खरं तर आधी मनाला न पटणारं असं उत्तर आहे। एनर्जी ड्रिंक नावाचा एक प्रकार सभापती महोदया सध्या आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे। पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय, त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या उपलब्ध आहेत। आणि म्हणून एका बाजूला गृह खातं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील हे सगळे ड्रग फ्री महाराष्ट्राची मोहीम राबवत आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र 50 रुपयामध्ये हे ड्रगच्या गोळ्या मिळत आहेत। हे कॅफीन जास्त असणं हे सुद्धा ड्रगचाच एक प्रकार आहे। आपण आज सर्रासपणे डॉक्टरला जर झोपेचे कोणाला जर अडचण असेल तर डॉक्टरकडे जर गेलो तर डॉक्टर सांगतो की सूर्यास्तानंतर कॉफी पिऊ नका आणि इथे मात्र कॅफीनची लेवल इतकी जास्त आहे की त्याची चर्चा देखील मी खरं तर खूप माहिती माझ्याकडे आहे, मी सगळी माहिती सांगू शकतो, परंतु सभापतींनी सांगितले की बैठक आपण 15 दिवसात याची घेतली पाहिजे आणि या बैठकीला सगळ्या विभागाचे तुमचे अधिकारी 6 जे तुमचे कार्यालय असतील त्याचे आले पाहिजे। सभापती महोदय, एकच फक्त आकड्याकडे आपला निर्देश मी आणू शकतो। एप्रिल 2023 आपल्या उत्तरात आपण दिलंय ते मार्च 2024 या काळात नॉन अल्कोहोलिक बेव्हरेजेस मध्ये 162 नमुने आपण घेतले, त्यातला फक्त एकच फॉल्टी आपल्याला सापडलेला आहे। म्हणजे 1 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये फक्त 162च तुम्ही या ठिकाणी नमुने घेतले आणि या 162 मधला एकच नमुना तुम्हाला दोषी सापडतोय। मला असं वाटतं हे सगळं संशयास्पद आहे। माननीय मंत्री महोदय, हे जे खातं आहे हे कोणी मंत्री झालं आणि कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी हे खातं काही सुधारायला तयार नाहीये। या खात्यातल्या लोकांना याची कल्पना नाहीये की आपण भावी पिढ्यांबरोबर खेळतोय। दुधाच्या भेसळीमध्ये महाराष्ट्रामध्ये 25% दूध हे भेसळीचं आहे। लोक मरतायत परंतु या अधिकाऱ्यांना याची अजिबात जाणीव नाहीये आणि भ्रष्ट प्रकारे हे कारभार या खात्याचा चाललेला आहे। माननीय मंत्री महोदय, आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये काहीतरी कठोर अशी कारवाई केली पाहिजे। दूध भेसळ असेल, आता औषधाची भेसळ, याच्या बाबतीत भाई गिरकरांनी प्रश्न मांडला, हे एनर्जी ड्रिंकचा प्रश्न आहे आणि म्हणून माननीय मंत्री महोदय, माझा प्रश्न असा आहे की हे जे शाळा कॉलेजेसच्या आजूबाजूला तुम्ही चेक केलं तर नेमकं एका वर्षात किती ठिकाणी छापे घातले, किती ठिकाणी चेकिंग केली, किती दोषी सापडले, याचं उत्तर माननीय मंत्री महोदय द्यावं आणि माननीय सभापतींनी सांगितल्या पद्धतीने 15 दिवसाच्या आत या विषयावर बैठक घेऊन जे काय आपले कमिशनर असतील, सचिव असतील, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून आमच्या समोर एकदा या गोष्टीचं चर्चा करावी अशी माझी विनंती आहे।